नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही नेहमीप्रमाणे नक्कीच मस्त आणि स्वस्त असणार। तर मी आहे नेहा शेरे आणि मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे शेरे फॅमिली ब्लॉग। तर मी झालेली आहे रेडी, माझ्या मुली पण झालेल्या आहेत रेडी। आम्ही चाललो आहे स्टेशनवर। माझा भाऊ आलेला आहे, आते भाऊ आलेला आहे, तर त्यांना पाणीपुरी वगैरे खायची होती। तर आज मी तुम्हाला दाखवणार माझा भाऊ आणि तर मी कशी दिसत आहे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि मी माझा हेअर कट केलेला आहे आता, कसा वाटतोय माझा हेअर कट सांगा मला। तर इथे मी फोटोज लावलेले आहे, आम्ही गिरगाव चौपाटीला गेलो होतो तिथले, माझा आणि ओवीचा। तिथे ओवीचा सिंगल आहे आणि दरवाजाच्या पाठीमागे एक माझा सिंगल आहे। आणि इथे आमच्या फॅमिली फोटो आहे बघा। इथे माझे चप्पल तुटले होते आणि आता शिवण्यासाठी काही वेळ नव्हता, त्याच्यामुळे माझे स्लीपर्स आहे ते घालून चाललेली होती मी आणि ओवी आणि श्रीषा बघा। तम खाओ मग बादम खाओ, घेऊया। तर हा रेड शर्ट मध्ये उभा आहे तो आहे माझा मोठा भाऊ, माझा दादा, आणि हा त्याच्या बाजूला उभा आहे तो आहे आत्याचा मुलगा। पुण्याला भाऊ आहे तोही माझा दादाच आहे। जरी आम्ही एका आईच्या पोटातून जन्म घेतला नसेल तरी तो सख्ख्या भावापेक्षा कमी नाही आहे मला। आम्ही खात होतो पाणीपुरी वगैरे, तेव्हा आम्हाला एक छोटीशी मुलगी दिसली आणि तिला पण काही खायचं होतं, त्याच्यामुळे मी पण तिला शेवपुरी पार्सल करून दिली। ॲक्च्युली तिच्या आईकडनं मागत होती तेव्हा उभी राहून, खूप लहानसं तोंड करून, पण तिच्या आईजवळ पैसे नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी काही तिला घेऊन दिलं नाही। तर मला पण खूप वाईट वाटलं, त्याच्यामुळे मी तिला शेवपुरी वगैरे घेऊन दिली आणि आम्ही खाऊन पिऊन घरी आलो पायी चालत। तर तुम्हालाही असं कोणी खाण्यासाठी मागत असेल तर प्लीज त्यांची हेल्प करा, निदान पैसे नाही तरी खायला तरी द्या त्यांनाही खूप समाधान वाटेल आणि तुम्हालाही खूप समाधान वाटेल। नक्की ट्राय करून बघा। आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा। धन्यवाद।